कलर किती आहे? टीमचे 12 प्रतिनिधी आमच्या कॉम बॉक्स मध्ये पाठवा. डान्सर टीमचे आहेत, स्वागत आहे. जय गणेश्वर क्रिकेट संघ डान्सर. ही जोडी आपण पाहतोय. जय गणेश्वर क्रिकेट संघ डान्सर संघाचा ट्रम्प कार्ड. बरेचसे उन्हाळे पावसाळे त्यांनी क्रिकेटची सेवा केली. एक आदर्श खेळाडू कैलाजी पोरजी या ठिकाणी पहिला षटक हाताळतील. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. प्रारंभ करूया शुभारंभ. गोलंदाजी ट्रॅक वरती इथे कैलासपूरजी नावाचा वादळ पहिल्या षटकामध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू आकुटपेचा होता, पाठवलाय चेंडू आणि ते क्षेत्ररक्षक उभे होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
मिनिटांनी पडला होता, तर प्रत्येक षटकासाठी आपण 4 मिनिटाचा अवधी असेल, कारण फास्ट केला जात, कारण सामने जरा उशिरा चालू झालेत. नवीन फलंदाज केतन म्हात्रे. केतन म्हात्रे म्हटलं तर लगेच वाकलन टीमचा बाईक सम्राट यांचा चेहरा समोर येतोय. हा केतन म्हात्रे उसरकर. यावेळेस ऑफस्टिकला पंच करत पंच आमच्या दिशेने वलतायत, दर्शवतात. ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि दंडित घोषित केला जातं. पहिला षटक क्रमांक चालू असताना कैलासजी पोरजी पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांना जरूर मिळाली. तर धुंद्रे टीम देखील या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत आहे. कैलास पोरजी चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये. यावेळेस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने टर्न होतोय, काटा बदलतोय. जबरदस्त खेळपट्टी. आणि ते आपण पाहिलं तर षटक क्रमांक पाहिला कैलास यांचा षटक. 2 चेंडू झाले, धावसंख्या धावफलकावरती 1. संत आणि सावध सुरुवात आपण पाहू शकाल. केतन म्हात्रे आणि त्यानंतर विशाल ही जोडी मैदानामध्ये आपण खेळताना पाहतो. गोलंदाज तयार पुन्हा एकदा कैलास समोर. फलंदाज केतन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झुलत नाही. या चेंडू सरळ एसटी रक्षक किशोर पोरजी यांच्या हातामध्ये जातोय. तत्पूर्वी इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. सातत्याने पिवरमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय कैलासजी पोरजी चांगली गोलंदाजी सातत्याने प्रत्येक मैदानावरती कट करण्याचा प्रयत्न होता. वेग होता या चेंडूमध्ये. पुन्हा एकदा चेंडू केतनला मात्र समजत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, वाखण्याजोगी गोलंदाजी करत असताना कैलास पोरजी इथे करत असताना चेंडू फेकून झाल्या. षटकातील एकूण 4 धावफलकावरती धावसंख्या 1. संत आणि सावध सुरुवात उसरकर. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे विकेटच्या पाठी गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. लेग बायचा इशारा पंचांचा. धावफलकावरती धावसंख्या 2. विसेची उसरकर. स्पर्धा आपण पाहतोय ओमसाई MTC.in च्या माध्यमातून कव्हर केली जाते. कैलास जबरदस्त गोलंदाजी P1 मध्ये. विशाल हलक्या टॅप करतात पॉइंट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे डायरेक्ट हिट. हातामध्ये जरी चेंडू दिला असता तरी कदाचित विकेट मिळाली असती, परंतु इथे षटकाची झाली आहे सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उसरकर टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 विकेट गारत 3. सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड चषक 2025 ही स्पर्धा 22 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत असेल. आणि ते प्रथम पारितोषिक 1,50,000, 25,000 आणि 25,000 भव्य दिव्याच्या ट्रॉफ्या. मॅन ऑफ द सिरीज साठी इथे बाईक असेल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी बायसिकल असतील. आणि लकी ड्रॉ साठी त्या ठिकाणी आपण पाहिलात तर बायसिकल आहे. त्यानंतर आपण पाहिलात तर प्रेक्षणीय सामना रायगड आणि ठाणा रविवार 26 जानेवारीला असेल. संपर्क आपण साधू शकाल. किशोर पोरजी, कैलास पोरजी, संतोष पोरजी, अमीर पोरजी, गणेश पोरजी. बॅटच्या दिशेने जाऊया. षटक क्रमांक 2. गोलंदाज बारक्याचा अस्त्र समर्पणाचा विशाल. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला गोलंदाजी बारक्याची राहिली आहे. लेग बायचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून खूप चांगली भूमिका. षटक क्रमांक इथे 2. धावफलकावरती धावसंख्या उसरकर टीमची 4. गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये जबरदस्त गुणलेखक आमचे रोहन राजे, त्यानंतर किरण राजे. तुमचं देखील आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर मानू. प्रत्येकाचं सहकार्य खूप चांगलं. बारक्या गोलंदाजीसाठी सज्ज. समोर केतन हा ट्रॅकर होता. चाललाय चेंडू ऑन साइड मध्ये. शॉर्ट फाईन लेग.
इथे फक्त सिंगल. संत आणि सावध सुरुवात उसरगर टीमच्या माध्यमातून. इथे विशाल शांत बसलाय, परंतु विशाल शांत बसायला तो काय साधू नाही आहे. त्याच्यामध्ये क्षमता भरपूर मोठी आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने बरेच मैदान ज्यांनी गाजवलेत. तोच फलंदाज इथे स्ट्राईक एंडवरती होते. ऑन साईडमध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. काऊ कॉर्नर रिझनमधून क्षेत्ररक्षक दूरवर नाही येतील तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट. सिंगल आणि फक्त सिंगलवरती जास्तीत जास्त लक्ष इथं केंद्रित केलं त्या खेळाडूंना. केतन म्हात्रे आणि त्यानंतर विशाल ही जोडी मैदानावरती आपण पाहतो. केतनमध्ये देखील खूप मोठी क्षमता आहे. बारक्या गोलंदाजीसाठी खूप चांगली गोलंदाजी. ऑन साईडला ऑफ साईडच्या रिझनमधून क्षेत्ररक्षक डोनाल्ड इथे झेल सुटतोय. अगदी साधं आणि सोपं झेल होतं. याने आयुष्यमान भव असा आशीर्वाद केतन म्हात्रे याला दिला जातोय. बॅटची मांग केली जाते. चला आपण लगेच बॅटची पूर्तता करा. पाहिले गेले एकूण 7 वरती 1 विकेट गारत VCC उसरगर. 5 षटकांची मॅच, 2 पॉवर प्ले असतील. खेळ चालू असताना धावफलकावरती एकूण धावसंख्या 7. बारक्या गोलंदाजीसाठी सज्ज. हाफ ट्रॅकर होता. चेंडू चाललाय हवेच्या लाटांवरती तरंगत असताना चाललाय चेंडू. डीप विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. आजच्या दिवसाची सुरुवात जबरदस्त षटकार. बरोबरीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 13. गरज होती या षटकाची टीम VCC उसर्ग टीमसाठी. बारक्या गोलंदाजीसाठी सज्ज. समोर फलंदाज विशाल. हो, ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. इथे डायरेक्ट हिट. क्लोज इन्काउंटर होता. क्लोज इन्काउंटर होता. ऑन फील्ड अंपायर डिसिजन असेल. रेफर केल्यात. गोलंदाज इथे आपण पाहतो बारक्या. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती टीम उसरगट संघाची 14 वरती 1. टीम या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. आदरणीय सन्माननीय आमचे कमलाकर शेठ पाटील एकविरेला आहेत. तिथनं शुभेच्छा येतात आमचे कामेश पाटील. त्यानंतर आमचे अजय पाटील. तुमचं देखील हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेनं
क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र बाद विशाल आपण फलंदाजी करत असताना इथे नवीन फलंदाज तेजस म्हात्रेला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा प्रगती पथावर असताना इथे मात्र कैलास हुर्जी यांचा असर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथे मात्र पहिल्या चेंडूवरती इथे चौकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे फलंदाज बाद झाला. एकूण धावसंख्या धावफल करते 19 आपण पाहतोय. तेजस म्हात्रे समोर फलंदाजीसाठी 5 षटकांची मॅच. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कैलास. हो आतल्या बाजूने चेंडू टर्न होतोय. 18 होत आहेत धावफल करती. एकूण धावसंख्या 18 आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा इथे तयार. आपण कैलासची ही गोलंदाजी अतिशय जबरदस्त गोलंदाजी. हो वेग 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 आणि फक्त वेग. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा मुरलेला खेळाडू आहे आणि अतिशय चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण, खूप चांगली गोलंदाजी इथे करत असताना कैलासपूरची जय गणेश्वर धानसर टीम या ठिकाणी जबरदस्त सज्ज झाली आहे. 5 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथे कैलास हलक्या हाताने ड्राईव्ह करतायत. इथे चाललाय चेंडू सरळ बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या 19 धावा आहेत आता धावफलकावरती. कैलास एकूण चेंडू फेकून झाल्या षटकातील 5 शेवटचा चेंडू. षटक क्रमांक 3. इथे मात्र चेंडू चाललाय शॉर्ट पॉइंट लेग मध्ये. इथे मिसफिल्ड होते. तर तिसरा षटक इथे कंप्लीट झाला. 3 षटकाची समाप्तीनंतर उसरकर टीमची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा धावफलका. टीम बुरदुल आणि त्यांना फाईट करणारा संघ तिरंगा धुंदरी टीम. करू आपण. पहिला सत्र संपल्यावर पाणी घेऊन चला. 12th मॅन. चारण बरोबरीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 डझनामध्ये आपण पाहू शकाल 24 धावा. अशीच गरज आहे. अशा विस्फोटक फटक्यांची गरज आहे टीम विशेषी ओसारघर टीमसाठी. धावसंख्या 24 गोलंदाजीसाठी. क्रिस शास्त्रा 4थ्या स्पेलमध्ये तो आलाय.
वेगवान चेंडू होता, चाललाय चेंडू मिड विकेटच्या रिझन मध्ये, एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न असेल, थ्रो देखील चांगले येते, खूप चांगली कलेक्टिंग इथे पाहिली किशोर पोरजी यांची. तर 2 धावा मिळतील, 2 धावच्या बरोबरीने उसरकर टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 26 धावा आहेत. मोठे फटक्यांची गरज आहे, संघ अडचणीमध्ये आहेत. हो यावेळी 6 चेंडू ताईजवरती जरूर आदळलाय, शॉट फाईन लेग मध्ये एकच धाव मिळेल. सिंगल, जास्तीत जास्त सिंगल येताना आपण इथे पाहिलं. मोठे फटके कधी येणार, प्रेक्षक वर्ग देखील नाराज असतील, कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे टीमसाठी. आणि काल 2 दिवस धावसंख्येचा वनवा याच मैदानावरती पेटताना पाहिला. हो चेंज ऑफ फेस, खूप हुशार चालाक्षणी ती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. क्रिश जबरदस्त गोलंदाजी, एकच धाव, लेग पायचा इशारा पंचांचा. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर एकूण इथे धावसंख्या 28 धावा आहेत. क्रिश जबरदस्त गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर इथे चेंडू फेकून झाल्यात षटकातील एकूण 4. आखुटप्प्याचा चेंडू होता, चाललाय चेंडू शॉर्ट फाय लेग मध्ये, एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 29 वरती 2. शेवटचा चेंडू क्रिश, जबरदस्त ग्रेट कमबॅक मी म्हणेन क्रिशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू प्रगती प्रतावर, षटक क्रमांक 4. क्रिश यावेळी समोर दिला होता, और पीस होता, क्षेत्ररक्षक आहे, टिपला झेल, संपला खेळ. तो मात्र फलंदाज तेजस मात्रे. धावा, 4 षटकांची समाप्ती. शेवटचा षटक, कानामारीचा षटक, इथे टार्गेट सेट करणारा षटक असेल. गोलंदाजीसाठी इथे डोनाल्डचा अस्त्र, शेवटचा अस्त्र. जबरदस्त खेळाडू आहे डोनाल्ड, जबरदस्त अष्टपैलूची भूमिका सातत्याने त्याची रॅली केतन आहेत समोर. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, इथे एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती पॅटकट, इथे 30 धावा धावफलकावरती. चला तिरंगा धुंद्रे टीमचे कर्णधार या आपण लगेच या ठिकाणी नाणेफेकी करू. योगेश मडवी कुठे असतील तर या आपण व्यासपीठावरती. सुधीर या ठिकाणी आले, स्वागत आहे. समोरच्या दिशेनं चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. शरण
स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। आपण पाहतायत या ठिकाणी दमदार स्पर्धा 2024 शानदार पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा। ओम ठाकूर बाप्पा मोर्या तोज मजकूर विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट। प्रेक्षकांना एक स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल आणि बरेच सारे प्रेक्षक आता आमच्या सोबत जॉईन झालेत। खरे तर आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून ओमसाई MTC द्वारे देखील या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला घरी बसून बघता येणार आहे आणि नक्कीच त्यांचं देखील आपण स्वागत करूया। मैदानाच्या आतमध्ये 49 धाबेचं टार्गेट माळाशी बालगून सलामी जोडी धानसर संघाची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। राकेश पोरजी आणि त्याच्या सोबतीनं किशोर पोरजी हे दोन ओपनिंग ब्लास्टर धानसर संघाचे मैदानावरती, तर गोलंदाजी माकवती गोलंदाज तयार पहिलं षटक घेऊन। तेजसचा पहिला चेंडू लॉप केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं धन 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 करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन। केली धानसर संघाच्याने स्वतःच्या लक्ष गाठायचंय। इथे 5 षटकामध्ये 49 धाबेचं दोन्ही संघ लक्ष द्या। तुम्हाला टायमिंग महत्वाचा असेल। 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांचा टायमिंग इथे आयोजन कमिटीद्वारे दिला जाईल आणि 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही षटक कंप्लीट केले नाही 4 तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला पेनल्टी स्वरूपात एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल। या गोष्टीची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। नियम सगळ्यांसाठी सेम असेल। पुन्हा एकदा पॉइंट कव्हर पॉइंटच्या मधनं बॉलला काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं धन 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 करत लगातार दुसऱ्या चेंडूवरती दुसरा शानदार चौकार। डावाला सुरुवात केली आहे। लक्ष गाठायचं 49 धाबेचं, अर्थात प्रतिषटक आपण पाहिलं तर धाबा गाठायच्या त्या 9.80 म्हणजे जवळजवळ 10च्या सरासरीनं धावसंख्या बनवायची जिंकण्यासाठी मैदानावरती टीम दानसरला। जय गणेश्वर दानसर विरुद्ध तुम्ही पाहतायत वेताळेश्वर संघ उसरगर VCC उसरगर, ज्यानं 48 धाबा केलेत, परंतु प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा प्रहार केलाय ऑन साइडला। यावेळेस बॉलला लॉप केलाय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये। बॉल जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत इथे 2 धाबा कंप्लीट केल्या। रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे। 2 धाब्याने टीमची टोटल स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते 10 रन्स। तेजस मात्रेचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहिलं। पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 10 धाबा त्यानं खर्च केल्यात पहिल्या ओव्हर मध्ये। गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक मध्ये। पुन्हा एकदा तेजस मात्रे, पुन्हा एकदा इनसाइड आउट बॉल हवेमध्ये। काय जजमेंट आहे, काय जबरदस्त झेल टिपलाय। कौतुक करेल केतननं त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि धक्का दिलाय पहिला जय गणेश्वर दानसर संघाला। बॅट्समन राकेश पोरजी बॅक टू द डगआउट। प्रेक्षकांना पाहायला मिळते 2 बलाढ्य संघ एकमेकाविरुद्ध खेळतात। टार्गेट इथे 49 धाबेच असताना आतापर्यंत 10 धाबा आल्यात। पाबळ सर्कलच्या पहिल्या ओव्हर मध्ये दमदार खेळी मैदानावरती दाखवली आणि आता नवीन बॅट्समन येतोय डोनाल्ड पोरजी। डोनाल्ड पोरजी आपण पाहतो एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे। तो आल्या वन डाऊन मध्ये नेहमी विस्फोटक खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळतोय आणि तो डोनाल्ड पोरजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। एनेट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती। पहिला चेंडू शपथ झाला, ऑफ स्टंपला आले, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये। आल्या आल्या डावाला सुरुवात करतोय दमदार षटकार डोनाल्ड पोरजीच्या बॅट मधून होतोय।
जय गणेश व दानसर संघाची मी सुरुवातीला सांगितलं की दानसर संघाची बॅटिंग ही त्यांची ताकद आहे आणि खरं तर या मॅच मध्ये राकेश पुर्जीनं केलेली डाबाला सुरुवात आणि त्यानंतर आलेला मैदानावरती बंडाऊनचा खेळाडू डोनार पोर्जी षटकाराने सुरुवात करतोय. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय यावेळी लॉंग लेगच्या दिशेनं सीमारेषा बाहेर अजून एक ब्रँडेड षटकार. मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये दमदार प्रदर्शन राहिलं. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून येत आहेत. मलंगडाचं गुणगान गाणारे संगीत खरं तर अँडिशट पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संगीत खरं तर त्यांच्या माध्यमातून नक्कीच इथे संगीत ऐकायला मिळालंय. आपण स्वागत करूया सगळ्यांचं. पहिल्या ओव्हर मध्ये दमखम दाखवला आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 22 धावा आल्या. 49 धावेला उत्तर देताना पहिल्या ओव्हर मध्ये 22. किशोर पोर्जीचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि झेल टेपलाय. नक्कीच विकेट नंबर इथे 2 अर्थात सलामी बॅट्समॅन किशोर पोर्जी बॅक टू द डगआउट. फाईट एका बाजूला तुम्ही गावदेवी बुर्दुल संघाला पाहणार आणि त्याला फाईट करताना संघ दुंद्रे ही लढत होणार मैदानाच्या आतमध्ये. सायरा 11 गावदेवी बुर्दुल ज्या नावाने संघ सातत्यानं संपूर्ण सीझनभर तुम्हाला पाहायला मिळेल आणि आजच खरं तर बुर्दुलच्या ग्राउंडवरती अर्थात नाईट स्पर्धेचं दमदार आयोजन आजपासून सुरू होणार आहे. सरपंच चषक 2024 पर्व आजपासून सुरू होणार. बुर्दुलची नाईट स्पर्धा आणि नक्कीच जबरजबल त्या स्पर्धेमध्ये 34 संघांना समावेश दिलाय. दररोज 8 संघ आहेत. फक्त उद्याच्या दिवसामध्ये 10 संघांना समावेश असणार आहे. आल्या प्रहार जणू काही प्रत्येक खेळाडू सेट होऊन आलाय परंतु इथे झेल टिपलाय. अगदी सुपर झेल. खरं तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. वाईडिश लॉंग मध्ये आणि विकेट नंबर इथनं 3 मैदानाच्या बाहेर. हनुमान आला तसा माघारी परतलाय. टार्गेट 49 होतं. घडलंय काय? पहिल्या ओव्हर मध्ये 22 आल्याने सेकंड ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चेंडू 2 विकेट. शुभमचं कौतुक करूया. जे करतो ज्या खेळाडूनं दमदार सुरुवात केली परंतु दुसऱ्या बाजूला डावाला खिंडार लावण्याचं काम करतोय मैदानाच्या आतमध्ये शुभम संते. विकेट इम्पॉर्टंट असतील जरी सुरुवात बुर्दुल इथे मैदानावरती दानसर संघाची चांगली झाली तरी मात्र मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी विकेट फार महत्वाचे आहेत आणि शुभम संतेने तेच केलंय. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम शुभम संते. 2 चेंडू 2 विकेट घेतल्यात. येणारा चेंडू विकेट हॅट्रिक असू शकतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला चेंडू. फटका देखील तेवढाच वेगवान आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न नाहीये. कैलास पोर्जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
धावसंख्या एकूण 23, 23 वरती पोहोचली आहे. गरज आहे धाबांची इथनं येणाऱ्या मॅच मध्ये आपण पाहणार जिंकण्यासाठी. आता गरज आहे ती 26 धाबेची. दोन्ही तुल्यबल संघ, दोन्ही ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये 21 बॉलचा खेळ राहिलात आणि 21 चेंडूमध्ये अवघ्या 26 धाबेची गरज आहे. सुरुवात चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या आणि नंतर सेकंड ओव्हरमध्ये नक्कीच कमबॅक झालाय शुभम संतेचं. विशाल मात्र जास्त वेळ घेऊ नका, कारण प्रत्येक षटकसाठी तुम्हाला 5 मिनिटांचं टायमिंग दिलं जाईल आणि जर वेळ समाप्त झाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पडली नाही, बॉल पडल्यानंतर आउटस्विंग झालाय. अगदी चांगला चेंडू डोनाल्ड फोर्जी अगदी ऑनसेट मध्ये खेळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु बॉल आता बीट झालाय. डॉट चेंडूची समाप्ती आणि टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड होती धाबा लागल्यात त्या 23 धाबा पुन्हा एकदा. परंतु आता लाईन थोडीशी बाहेर गेली. ऑफस्टम्पवरती चेंडू फेकला, तो पडल्यानंतर अगदी बाहेर गेला लाईन पेक्षा आणि त्यानंतर पंचांनी वाईट घोषित केलं. अवंत धावसंख्या बढ़ती आहे. टीमची टोटल सध्या धावपडकावरती 24, 24 धाबा. ट्वेंटी 25 धाबेची गरज आहे. बॉल हवेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू कॅच कव्हर करू शकला नाहीये. फार इम्पॉर्टंट झेल होता हा. झेल जर टिपला असता तर कदाचित मॅच मध्ये उत्सर्ग संघ कमबॅक करू शकला असता. एकूण धाबसंख्या 2 ने पुढे 26. आता गरज राहिली ती फक्त 23 धाबेची या मॅच मध्ये. चेंडू फेकलेत 5 धाबा दिल्यात या ओव्हर मध्ये जवळजवळ 4. यावेळेस आपण स्क्रीनवरती बघतोय मागची झेल ज्या प्रकारे डावखुऱ्याचा खेळाडू न फटका चांगला केसला, पण बाउंड्री लाईनच्या टच अगदी बाउंड्री लाईनला काहीसा किंचितसा पुढे होता आणि झेल टेपलाय. डॉट चेंडूची समाप्ती. मॅच मध्ये कमबॅक केलंय. 4च धाबा 5 चेंडू मध्ये दिल्यात शुभम संतेनं आणि मॅच मध्ये आता सध्या टोटल जर पाहिली तर 26 वरती राहिली आहे. जवळ 2 षटकांसाठी परफेक्टली 10 मिनिटं समाप्त झाली. तर 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकावी लागतील. क्रिकेटचा नियम सांगतो 4 षटक 20 मिनिटांचं टायमिंग आहे आणि टाइम समाप्त झाला तर मग तुम्हाला पेनल्टी लागेल. तर याच दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत होतो ते दमदार व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिकेचे डॅसिंग नेतृत्व आणि नगरसेवक सन्माननीय हरिदादा केणी साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांच्या सोबत सन्माननीय रविकांतजी मात्रे कुटारे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. खरं तर ओम ठाकूर बाप्पा मोरया या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या दोघांचं मनपूर्वक स्वागत. बॉल यावेळी सभेमध्ये पायचं एलिव्हेशन आहे की नाही, परंतु ते झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जाते की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. एक झेल तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक देऊ शकतोय, परंतु इथे उत्सर्ग संघाकडनं वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. तुम्हाला लो स्कोरिंग मध्ये सामना जिंकायचा असेल, दाबा बनवायचे ते 49, 27 धाबा झालेत. 22 धाबेची अद्याप आवश्यकता आहे आणि ओव्हर नंबर 3 फेकण्यासाठी निकेत पाटील ओव्हर नंबर 3 करतोय. पॉवर सर्कलचं षटक समाप्त झालेत आणि आता गोलंदाज पुन्हा एकदा निकेत. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, बॉल चेंडूचा संपर्क नाहीये. अगदी चांगला चेंडू गुडलेनवरती पडला, थोडासा डीप राहिला आणि ते डॉटची समाप्ती. एक डॉट चेंडू उत्सर्ग संघाला मॅच मध्ये
कमबॅक करून देऊ शकतोय, परंतु उसरगर संघाला आता मैदानावरती चांगला संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हथोड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. येणारे समीकरण आता तेवीची गरज आहे. समोर बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु आवाक्यापेक्षा बाहेर बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मित्रांनो, खरं तर आपण पाहतोय आज तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळते आणि मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीनं दमदार व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व आणि नगरसेवक हरिदादा केणी साहेब उपस्थित आहेत. अभ्यासू नगरसेवक ज्यांना म्हटलं जात आहे ते सन्माननीय हरिदादा केणी आणि त्यांच्यासोबत आमचे रविकांत म्हात्रे कुटारी यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉल पाठवलाय पुन्हा एकदा स्फोरलेक रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि बॉल सीमारेखा बाहेर. चौकार. पुढे जाईल आणि टीमची टोटल सध्या स्कोर बोर्ड होती 35, गरज आहे 14 धावेची.
यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये फ्लिक केला, स्क्रीन समोर अगदी वेगानं बॉल चाललाय सीमारेखा बाहेर, येतोय चौकार. बरोबर, टीमची टोटल एकूण पोचली आहे 39 धाबेवरती. फक्त 10 धाबेची गरज आहे. फक्त 10 धाबेची येणारे 13 चेंडू. सुरुवातीला पाहिलं की 49 टार्गेट होतं उसार्ग संघाचं. गोलंदाज तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक इथे तिसरं फेकत असताना निकेत पाटील शपल करण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न केला, बॉल हवेत आणि चांगला झेल. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 39 धाबा झाल्यात. येणारे समीकरण 12 चेंडू आणि फक्त 10 धाबेची गरज. स्वतःवरती विश्वास फार महत्वाचा आहे, कॉन्फिडन्स. का बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवत आहे, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. त्या कॉन्फिडन्सचं क्रिकेट आता उत्सर्ग संघाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. कारण 12 चेंडू आणि फक्त 10 धाबेची गरज आहे. निर्णायक षटक फेकण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू प्रहार केला, क्रिकेटच्या भाषेतील अगदी खराब बॉल त्याला म्हटलं जात आहे, परंतु फिल्डरनं चांगली फिल्डिंग केली आहे. ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न केलाय. 2 धाबा रोखू शकले नाहीयेत. आता धाबा रोखाव्या लागतील, कारण धाबा बॉलपेक्षा कमी झाल्या, बॉल जास्त आणि धाबा कमी आहेत. त्यामुळे आता संघर्ष उत्सर्ग संघाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत, पायचे पोचलेत की नाही. प्रयत्न चांगला होता, परंतु बॉल हातात निसटल्यानंतर 2 धाबा तर कंप्लीट केल्या. 3ऱ्या धाबेचा प्रयत्न करतायत आणि 3री धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. 4थ्या धाबेचा प्रयत्न होणार आणि 4थी धाव देखील पूर्ण झाली. 4 धाबेने सामना पूर्णपणे आता जय गणेश्वर डान्सर संघाच्या बाजूनं मजबूत होत चाललाय. परंतु आता समीकरण जे राहिलंय, येणारे 10 चेंडू 4 धाबेची गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये सायरा 11 गावदेवी बुर्दुल संघ सध्याच्या सीझन मधला टॉपचा संघ मानला जातो, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप आणि दहशत करीत असताना बुर्दुल संघाला पाहिलेत. तर दुसरीकडे दुंद्रे संघ तुम्ही पाहणार, दुंद्रे एक्सप्रेस तुम्ही प्रसन्न पाटील पाहणार. खरं तर या मॅच मध्ये ज्या गोलंदाजांना अनेक मोठमोठ्या काढून चित्त करून ठेवलाय तो प्रसन्न पाटील नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. परंतु इथे चौका टोकत सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये जय गणेश्वर डान्सर संघ. अभिनंदन. अभिनंदन करूया संघ विजेता संघ अर्थात डान्सर संघाचा हार्ड लक संघ उत्सर्ग संघ वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली.
परंतु आज या ठिकाणी त्यांची जी गोलंदाजी होती फलंदाजी होती ती देखील जास्त चालली नाही आणि गोलंदाजाने देखील सुरुवातीला मार केला. तर आपण प्रेझेंटेशन मध्ये काही विशेष सन्मान करणार आहोत. सन्मान एका व्यक्तिमत्वाचा, सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचा, अर्थात पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व आणि अभ्यासू नगरसेवक सन्माननीय हरिदादा केणी यांचे इथे सन्मान केले जाईल. मी ब्रह्मराजे यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे दादांचा सन्मान करायचे.